प्रश्न आहे, दादाची बॉडी कुठे आहे? गंभीर प्रश्न आहे. तुमच्या त्या बडबडच्या समोर मी विचारतो, बरोबर, दादाची बॉडी कुठे होती? जी सापडली ती दादाचीच बॉडी होती. DNA टेस्ट झाली माझ्या माहिती, बरोबर, पुणे डॉक्टरला विचारा. 5 ते 7 तासात DNA टेस्ट झाली का? त्याच्यानंतर हातातले घड्याळ कुठे आहे? अजितदादांचा घातपातच. आमदार रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनमुळे महाराष्ट्र हादरला. अजितदादा पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा सुनियोजित घातपात असून याविषयीची सखोल चौकशी व्हावी, असे मत त्यांचे पुतणे व आमदार रोहित पवार यांनी केले. राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या ताज्या व ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे एकूण 4,000 रुपये होणार जमा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पोर्टल तयार. थकबाकीदारासह कर्ज फेडणाऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या कार्याला अधिक गती मिळणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी देण्यात येणार. शेती कामादरम्यान मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 25 लाख रुपयांची मिळणार भरपाई. यासाठी राज्यसभेमध्ये खासगी विधेयक सादर. किसान जीवन सुरक्षा विधेयकानुसार शेतकरी आणि शेतमजुरांच्या अपघात विम्यांचे संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कृषी जोखीम प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार. शेती सिंचन प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याद्वारे राज्यातील 8 लाख हेक्टर शेतजमीन येणार ओलिताखाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिली. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार. राज्याच्या हवामानामध्ये बदल झाला असून दिवसा कडक ऊन तर रात्री थंडीचा गारवा जाणवत आहे. तसेच प्रशांत महासागरामध्ये सौम्य ला निना उद्भवल्याने राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार. लोकसभा अध्यक्षविरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभा सचिवालयामध्ये सादर करण्यात आला. या प्रस्तावावर 118 खासदारांनी केल्या स्वाक्षऱ्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध विरोधकांनी अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची नियुक्ती. कृती दल स्थापन करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य. त्याद्वारे शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून संकटाशी लढण्यासाठी सक्षम बनविणार. नवे बियाणे विधेयकावर आक्षेप. विधेयक शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांसाठी? केंद्र सरकारद्वारे सादर करण्यात आलेले बियाणे विधेयक 2025 हे शेतकऱ्यांच्या हिताचे असले तरी प्रत्यक्ष तरतुदी पाहता हे विधेयक कृषी कंपन्यांच्या फायद्याचे असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनो, ई-केवायसी करा, अन्यथा अतिवृष्टीचे अनुदान विसरा. जालना जिल्ह्यातील 28,039 शेतकऱ्यांचे तब्बल 14 कोटी रुपये अनुदान ई-केवायसी विना रखडले आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामातील नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर. पंतप्रधान मोदीकडून विचारणा. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीसाठी मिळाली शेवटची संधी. ज्या बहिणींची ई-केवायसी करताना चूक झाली आहे त्यांना 31 मार्चपर्यंत करावी लागणार ऑनलाईन दुरुस्ती. त्यामुळे बहिणींना ही शेवटची संधी असणार. शाश्वत उत्पन्नाची हमी आणि रेशीम शेतीसाठी शासनाकडून अनुदानही देण्यात येते. रेशीम शेतीचे महत्त्व व हमखास आणि शाश्वत उत्पन्नाची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी 4 मार्चपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये महारेशीम शेती अभियान राबवण्यात येत आहे. बळीराजाला योग्य सल्ला मिळणार. कॉल सेंटरमुळे शेती फुलणार, उत्पन्नही वाढणार. शेतीमध्ये येणाऱ्या नवनवीन अडचणी आणि तांत्रिक बदलांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने किसान कॉल सेंटर हा उपक्रम हाती घेतला आहे. पांढरे सोने शेतात, वेचणीला मजूर मिळेना.
यावर्षी कापूस वेचणीसाठी मजुरांकडून 15 ते 20 रुपये प्रति किलो दराची मागणी होत असून शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे, तर कापसाचा दर 7,500 रुपयावर स्थिरावला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कबूल पीक विमा तातडीने द्या. अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने हजारो विमाधारक शेतकरी झाले हवालदिल. विमा भरपाईसाठी चांदूर बाजार परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. सोयाबीन तुरीच्या दरात झाली घसरण, शेतकरी आला आर्थिक संकटात. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये कापूस, सोयाबीन व तूरचा भाव वाढला होता, पण आता फेब्रुवारीमध्ये शेतमालांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सिकलसेल अभियानांतर्गत 56,000हून अधिक तपासण्या झाल्या पूर्ण. सिकलसेल मुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या सिकलसेल ॲनिमी या विशेष अभियानाला राज्यातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. भुईमुग, कांद्याऐवजी ज्वारी, गहू पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. ज्वारीच्या लागवडीमध्ये घट झाल्यामुळे जनावरांच्या चाराचाही प्रश्न निर्माण झाल्याने यावर्षी अनेक शेतकरी कांद्याऐवजी ज्वारी पिकाची लागवड करत आहे. पहाटे थंडी, दुपारी उन्हाचे चटके. फेब्रुवारी अखेरीस वाढणार पारा. जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा प्रभाव कायम होता, मात्र आता फेब्रुवारी अखेरीस तापमानात वाढ होईल असे मत हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार उतरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पशुधनासाठी लाळ खुळकत लसीकरण मोहीम होणार सुरू. गाय, म्हैस, शेळी, मेंढीसह अनेक जनावरांमध्ये लाळ खुरकत या संसर्गजन्य आजाराने पशुधनाचे मोठे नुकसान होत असल्याकारणाने शासनाद्वारे लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे. शेतातील कांदा यंदा काढणीला महाग, खर्चही फिटता फिटेना. खर्च 1,500 रुपये तर दर 1,000 रुपये. बांगलादेश, श्रीलंका या देशामध्ये कांदा निर्यात बंदी कायम असल्याने देशांतर्गत कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मोबाईल ॲपद्वारे होणार जनगणना, आधी करणार घरांची यादी. सन 2011 नंतर तब्बल 16 वर्षांनी भारताची जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे. जनगणनेतील सर्व माहिती मोबाईल ॲपद्वारे डिजिटल नोंदविली जाईल. तेल, तूर डाळ आणि खोबरे कडाडले. ग्राहकांचे बजेट 500 रुपयांनी वाढले. सर्व प्रकारचे खाद्यतेल, शेंगदाणा, खोबरे, तूर डाळ व मसाल्यांच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये पुन्हा शुल्क आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा व महिला रुग्णालयामध्ये नवे दर लागू होणार असून 5 रुपयापासून शस्त्रक्रियेसाठी 40,000 रुपयापर्यंतचे शुल्क आकारले जाणार आहे. पॅन कार्डची नियमावली जाहीर होणार. गाडी खरेदी करण्यापासून ते कॅश डिपॉझिट करण्यापर्यंतचे सर्व पॅन कार्डचे विषयी असणारे नियम आता बदलण्यात येणार आहे. सुमारे 5 लाख क्विंटल शेतमालाची कमी दराने होत आहे खरेदी. कापूस, सोयाबीन, मका व तूर पिकांची किमान आधारभूत दरापेक्षा कमी दर दिला असून मार्केट कमिटीतील खरेदीदारांचे परवाने स्थगिती करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील अपडेट. राज्यात 70,000 पदांची लवकरच होणार नोकर भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. ज्यामुळे राज्यातील बेरोजगारांची संख्या कमी होण्यास मदत होणार. 6 मार्चला सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प. येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज 20 दिवस चालणार आहे. सोने चांदीच्या दरवाढीला सध्या लागला आहे ब्रेक. बाजारामध्येच सोने चांदीच्या दरवाढीला सध्या लागला आहे ब्रेक. बाजारामध्ये चढ उतार कायम. सोने चांदीच्या सुसाट दरवाढीला अचानक ब्रेक लागला असून लग्नसराईतील कुटुंबियांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. नागपूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून खरेदीच्या मुहूर्ताला मिळाला प्रति क्विंटल 1811 रुपयांचा दर. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळत आहे. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या झटपट व ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.